मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात ईडीच्या आता कारवाईमध्ये 7 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। 22 बँक खाती, डीमॅट अकाउंटमधील 1,25,00,000 रुपये गोठवण्यात आलेले आहेत आणि घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र देखील सापडल्याचा ईडीनं दावा केला आहे। मुंबईसह कोचीमध्ये तब्बल 18 ठिकाणी ईडीनं छापे मारलेले आहेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात, मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात ईडीकडून 7 लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। आतापर्यंत 22 बँक खाती आणि डीमॅट अकाउंटमधील 1.25 कोटी गोठवण्यात आलेले आहेत। गुन्ह्यांसंदर्भात महत्त्वाची कागदपत्र देखील सापडल्याचा ईडीनं दावा केला आहे। मुंबईसह कोचीमध्ये 18 ठिकाणी शुक्रवारी ईडीनं छापे टाकलेले होते। तर पालिका इंजिनिअरिंग प्रशांत रामगुडे, कंत्राटदार भूपेंद्र पुरोहित, जय जोशी, केतन कदम, दिनो मोरिया आणि भाऊ सॅन्टिनो मोरियाच्या घरावर छापे पडलेले होते। ईडीकडून अटकेत असलेल्या कंत्राटदार आरोपी केतन कदमचे निकटवर्तीय म्हणून दिनो मोरियासह त्याच्या भावाचा उल्लेख करण्यात आला आहे। आरोपी कंत्राटदार केतन कदम सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात ईडी कारवाईत 7 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत आणि ही एकूणच ईडीची सगळी कारवाई आपण बघतोय।